टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माधव मुंडे यांची खून करण्यात आला होता आणि ते आता 16 महिने उलटून गेलेले. त्या न्यायाच्या हक्कासाठी त्यांचे कुटुंबीय आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसणार आहे. आता आपण माझ्यासोबत ताई काय सांगाल, आता 16 महिने उलटून गेले ते आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आता आपण उपोषणाला बसत आहात, काय प्रतिक्रिया असणार आहे? आमचा लढाच न्यायासाठी आहे. माझ्या पतीला 16 महिने उलटून जाऊन बी आमचे आरोपी मोकाट आहेत. आम्हाला आजपासून अधिवेशन पण चालू होणार आहे, त्याच्यावर भरोसा आहे. आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की आमच्या न्यायाच्या लढ्यात साथ देऊन आम्हाला SIT CID दाखल करून माझ्या पतीच्या जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यास मदत करावी. तर यावेळेस पाहिलं तर पोलीस अधीक्षकांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, आव्हान दिलं होतं की त्याच्या पुन्हा सुप्रिया सायली आपल्या कुटुंबाची भेट घेतली होती, त्यांना सुरेश दसांनी भेट घेतली होती, काही दिवस उपोषण स्थगित पण करण्यात आलं होतं. आज उपोषण निघालात? हो, उपोषणाला निघाला. हे झाले ना की न्याय पाहिजे असले तर उपोषण करा, हाच मार्ग एक राहिला आहे. म्हणून तर आम्ही उपोषणाचा मार्ग घेतला आहे. कारण एवढे आम्ही 16 महिने चूप बसून चांगलं शांततेपणे त्यांना न्याय मागून आम्हाला न्याय भेटला नाही. मग उपोषण हेच मार्ग आहे का न्यायाचा? मग त्यासाठी आम्ही आज उपोषणासाठी निघालो आहोत. बीडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर दर्शन करून निघणार आहोत. एक पाहिलं तर तुम्ही पहिल्यापासून मागणी आहे की आमच्या या माधव मुंडेच्या प्रकरणामध्ये CIT SIT दाखल करण्यात यावी, पण जाणीवपूर्वक केली जात नाही. जाणीवपूर्वक आपण कसं म्हणू शकताल? आता ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ना, आपल्या काय हातात आहे? आपण सर्वसामान्य आहोत ना. मग मुख्यमंत्री साहेबांनी आज अधिवेशनात मुद्दा मांडून SIT CID दाखल करून माझ्या पतीच्या आरोपी तात्काळ अटक करण्याचा आदेश द्यावा, हीच आमची मागणी आहे. त्याच्यासाठी तो उपोषण आहे ना, ते बी बेमुदत आहे. जोपर्यंत मला आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत मी उठणारच नाही ना उपोषणाची. का तर मी थकून गेले न्याय मागून त्या पोलिसांच्या दाराला चक्र हाणून मग का आम्हाला न्याय देत नाही तर मग त्यासाठी उपोषणाचा मार्ग तय केला आहे. संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये पाहिलं तर SIT दाखल करण्यात आले. त्याच्या 90 दिवसाच्या आत त्यांच्यावर FIR दाखल करून त्याच्या सगळे आता संपूर्ण प्रकरण आता न्यायाधीशाला गेले. त्यांचे पूर्ण गावकरी पाठिंबा होता, आमच्या बी गावकरी पाठिंबा होता. मग आपल्याला एवढं माहिती नव्हतं ना एवढं हे होईल. कारण देशमुख भैया, संतोष भैया देशमुख हे सरपंच होते, राजकीयमध्ये होते. मग त्यांना सगळ्यांनी राजकीयानं सपोर्ट केला, त्यांच्या आमदारांनी खासदारांनी त्यांना सपोर्ट केला. म्हणून त्यांचा न्यायाचा लढा लवकर हे झाला. मग आमच्यासोबत कुणीच नाही ना, आमच्या पाठीमागं कुणीच नाही. आम्ही सर्वसामान्य, पण माझा नवरा गुंडा प्रवृत्तीचा नव्हता ना, राजकीय नव्हता. मग आम्हाला कोण सपोर्ट करणार? आम्ही हेच पोलिसावर विश्वास ठेवून पोलिसावर आम्हाला न्याय देतील म्हणून बसत राहिल्यात. मात्र आता काहीच न्यायाची अपेक्षा नाही. मग शेवटी आम्ही काय करावं? आम्ही सर्वसामान्य आहोत म्हणून तर आम्हाला आता उपोषणाचा मार्ग हे करा. मुख्यमंत्री काय आव्हान करणार तुम्ही आज? मी एवढंच सांगणार की मुख्यमंत्री साहेबांना की माझ्या नवऱ्याला जे सुप्रियाताईंनी पण अर्ज दिला आहे आणि सुरेश साहेबांनी अर्ज आहे, तरी पण तुम्ही SIT CID दाखल केली नाही. मग उपोषणात मला आश्वासनच दिलं पाहिजे की SIT CID दाखल करून ज्यांचे कॉल आलेत आहेत त्यांची CDR तपासून त्यांची नार्को टेस्ट करून माझ्या पतीचे आरोपी तात्काळ अटक केले पाहिजेत. हे पाहिजे तर मुख्यमंत्री यांनी आवाहन केलं की या प्रकरणामध्ये स्वतः आपण दखल घ्यावी आणि जे अधिकाऱ्यांनी फोन केले होते त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन आप्पासाहेब मोगल कसं मी संभाजी मुंडे TV9 परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.